आंतरवालीत एकदा मंत्री आलेला डबल आला नाही, पुन्हा येत नाही, एकदाच येतो. आणि जे डबल आला तो अगोदर मंत्री येणार जर असले त्याला कळलं, तो जर डबल आला पळत येऊन मला कानात येऊन सांगतो, मला ते आणलं, मी आलो नाही, मी नाही तुमच्यात, तुम्ही मी तुमच्यात नाही. कारण चुकला की मी काचाकच घोडे लावतो. मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारी 2025 पासून पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याची घोषणा केलेली आहे. 25 तारीख निवडलेली आहे आणि आंतरवाली सराठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत. पण मात्र त्यांनी त्या अगोदर 24 डिसेंबर 2025 पासून काही गावांचा गाव भेट दौरा सुद्धा काढलेला होता. जालना जिल्हा, परभणी जिल्हा, छत्रपती संभाजीनगर अशा गावांचा त्यामध्ये समावेश होता आणि यांचा त्यांनी दौरा सुद्धा चालू केला. पण मात्र जेव्हा ते परभणीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी थेट सरकारला आव्हान दिलेलं आहे आणि सगळ्यांचा हिशोब चुकता करणार, कोणालाही सोडणार नाही असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय. आणि त्यामध्ये ते म्हणले, जे चुकलंय त्यांना मी घोडे सुद्धा लावतो. मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले बघा हा व्हिडिओ. तर इमानदारीने राहावं लागेल. मी आजपर्यंत इमानदारीने तुमच्या भलं सरकार सगळं दमलं. तुम्ही बघा टीव्हीला तर बघत असतात तुम्ही, आंतरवालीत एकदा मंत्री आलेला डबल आला नाही, पुन्हा येत नाही, एकदाच येतो. आणि जे डबल आला तो अगोदर मंत्री येणार जर असले त्याला कळलं, तो जर डबल आला पळत येऊन मला कानात येऊन सांगतो, मला ते आणलं, मी आलो नाही, मी नाही तुमच्यात, तुम्ही मी तुमच्यात नाही. कारण चुकला की मी काचाकच घोडे लावतो. ऐकलं मनोज जरांगे पाटील काय म्हणतात. मनोज जरांगे पाटील यांनी जो चुकतो त्याला कशा पद्धतीने करतो हे मनोज जरांगे पाटलांनी ठामपणानं पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे, त्यामुळं सरकार आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडं गांभीर्यानं पाहिल का, गांभीर्यानं लक्ष देईल का, असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न पडतो. कारण की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं आता कोणी राहिलेलं नाही, मनोज जरांगे पाटलांना कोणी सपोर्ट करत नाही असं सुद्धा काही जण सोशल मीडियावर म्हणत आहेत. पण मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं गाव भेट दौरा काढला होता त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. पण मात्र राज्यामध्ये 2024च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका सुद्धा होऊ लागली. कारण की जरांगे पाटील हे कुठल्या तरी विशिष्ट पक्षाचे आहेत, त्यांच्यासाठी काम करतायत अशी सुद्धा टीका झालेली होती. पण मात्र प्रत्यक्ष मनोज जरांगे पाटलांनी कुठलीही निवडणूक लढवली नाही किंवा निवडणुकीमध्ये सहभाग सुद्धा घेतला नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलंय की आम्ही उमेदवार दिले नाही, आम्ही कोणाला पाडा किंवा निवडून आणा म्हणलो नाही. जे सरकार सत्तेमध्ये आलंय त्यांनी आता आरक्षणाचा मार्ग निकाली काढावा आणि सरसगट सगळे सोयरे ह्या काही ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अन्यथा पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय. पण मात्र या वेळेला जे उपोषण असणार आहे ते सामूहिक उपोषण असणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी गावखेड्यातून आंतरवालीत यावं आणि एक सामूहिक उपोषण करावं असं देखील आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. पण मात्र ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण चालू होणार आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.